हॅलो, नमस्कार. मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. मी जात आहे तिकडे आईंच्या घरी, म्हणजे तिकडे आमच्याच घरी. आणि तिथे जाऊन मी आता पितृपक्ष चालू होतं तेव्हा मी व्हिडिओ केले होते. तर हे अशा प्रकारे घरी जाऊन जेवण वगैरे करून बाबांना नैवेद्य दाखवलं, म्हणजे माझे सासरे आहेत ते. त्यानंतर त्यांनी वरती जाऊन म्हणजे ठेवलं जेवण. इथे 2 कावळे दिसत आहेत तुम्हाला. त्याचंच मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवणार म्हणते, पण बनवला नाही. पण आज टाईम मिळाला. त्यानंतर ही सीलिंग अचानकमध्येच थोडी पडली पावसामुळे. आय थिंक पावसामुळे पूर्ण अशी खराब झाली म्हणून पडली. तर आम्ही दोघांनी म्हणजे मी थोडंसंच केलं, पण यांनी काढलं आहे हे सगळं तोडून. कारण ती सारखी 2 वेळा पडली आईंच्या अंगावर, म्हणजे त्यांच्या अंगावर झोपताना. तर मग म्हणलं ते म्हटले की चल काढून टाकूयात, त्यानंतर रिपेअर करूयात. तर हे सगळं आवरून घेतलं, कारण पित्राचं जेवण वगैरे सगळं बनवून घेतल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर इथे आम्ही हे सगळं स्टार्ट केलं करण्यासाठी, कारण नंतर टाईम नव्हता आणि मला त्या घरचं देखील करायचं होतं म्हणून. तर हे सगळं आम्ही दोघांनी आवरलं. मी काही जास्त केलं नाही. नंतर मग झाडू वगैरे सगळं मारून घेतला. आणि तुम्हाला तर दिसत असेल हा पसारा वगैरे. घर खूप छोटं आहे हे, म्हणूनच आम्ही ते घर घेतलं आहे की बाबा मुलांना खेळण्यासाठी वगैरे. कारण मुले तर मोठी होत चालली आहे, त्यांनी कधी खेळायचं. कारण हे घर लहान असताना मुलांना खेळायला म्हटलं की आम्ही ओरडायचो की उतरा, बसा खाली किंवा काय, तर मग जमत नव्हतं. आणि किती वेळा. तर हे बघा, हे सगळं झालं आहे. नंतर मी माडीवरचे भांडे काढून घासले, जाळ्या-बिळ्या काढून घेतला. अशा प्रकारे माझं इकडचं सगळं झालं आहे काम. त्यानंतर मी घरी आले. दुसऱ्या दिवशी मी साड्या वगैरे धुवून काढल्या आहेत. आणि मला जे पाहिजे होते ते कलर्स मी काढले आहेत. तसे तर खूप सारे ब्लाऊज आणि खूप सारे साड्या आहेत तिथे. तर हे सगळं क्लिनिंग करून घेतलं आहे. आणि त्यानंतर मला जायचं होतं माळ्यावर. तर मी हे सगळं क्लिनिंग करून तुम्हाला दाखवते. घरामध्ये एवढीच जागा आहे. ही देखील घर छोटंसंच आहे, पण आहे बऱ्यापैकी. तर हे सगळं झाल्यानंतर मी माळ्यावर गेले आहे आणि तिथे पसारा तुम्हाला दाखवते. खूप सारा पसारा आहे तिकडे देखील, कारण मी शूट वगैरे करते, तर ते माझ्या हाताला जसं पोहोचतं तसं मी ठेवलं आहे. त्यानंतर यांनी जाळ्या काढून घेतल्या, तोपर्यंत मी फॅन साफ करून घेतला. आणि फॅनचा तो क्लीन केलेला व्हिडिओच कुठे मिळत नाही. तर मी म्हटलं जाऊ देत आता आणि हे क्लिनिंग करून घेते. खूप घाण झाला होता बघा. बापरे! तर असं खूप जण म्हणतात की आपल्याला काहीच जमू शकत नाही किंवा काय. तर मला असं वाटते, करायला गेलं तर आपण काही देखील करू शकतो. पण करणं गरजेचं आहे स्टार्ट. तर हे खूप रात्र झाली होती, म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि यांना मस्त असं सुगंध येत होता, सारखाच म्हणत होते. तर म्हटलं काय बसायचंय, चला. मी म्हटलं थकल्याच्या जागेवर. पण यांनी म्हटलं, तर हे काय म्हटले नाही की बनव वगैरे, पण मी भजी बनवत आहे त्यांच्यासाठी, कांदा भजी. ते काय खाणार, म्हणजे ते तर खाणार, पण आपण देखील खातो. आदल्या दिवशीच, म्हणजे नवरात्री स्टार्ट व्हायच्या आधीच मी भजी बनवली होती. आणि सकाळी 2 टाईमची भाजी केली होती मी, जे की आहे वांगे बटाट्याची, तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि अशा प्रकारे माझं आजचा पूर्ण दिवस गेला होता. 2 दिवसाचा हा ब्लॉग येणार आहे, म्हणजे बघायला मिळणार आहे. कारण 2 दिवसाचा, कारण लेट झाला आहे म्हणून मी एक सोबतच टाकते. तर ही भाजी मी बनवली होती आणि अशा प्रकारे माझी भजी देखील झाले आहेत. तर यांना मी देते. कारण हे तर यांना एक्सेप्टेड काय म्हणतात ते होतं, की त्यांना वाटलं नव्हतं की मी बनवेल म्हणून. पण ते खुश झाले की मम्मीने भजी बनवलीत म्हणून. मुले देखील खात होते. मग ते खाल्ल्याच्या नंतर मी चहा वगैरे बनवून घेतला. आणि अशा प्रकारे हे मुलांसाठी काढते चहा. मुद्दामून मी डुग्गूसाठी वेगळा ग्लास दिला होता छोटा, आणि रोजिष्णूसाठी असं हे मडगं दिलं होतं. तर रोजी डुग्गूला आला राग, म्हणतो मम्मी त्यालाच दिलंस, मला का नाही दिलं. म्हटले नाही, आपण दोघं सेम सेम पिऊ म्हणून आपण ग्लासमध्ये. तर नंतर बोलतो रडायलाच आला. मग म्हटले धर. तर इथं आम्ही दोघांनी शेअर्स केलं, कारण हा आहे दुसरा चहा, कारण आधी देखील आम्ही आणि पिला एक होता. खुशखबरी मला तुम्हाला सांगायची आहे, जे की मी माझं फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं पेज मॉनिटाईज झालं आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे कंप्लीट झालं आहे. आणि हे खूप मी स्ट्रगल केलं आहे या गोष्टीसाठी, सर्वांसाठी, यूट्यूबसाठी, इन्स्टासाठी, सगळ्यांसाठी. म्हणून मी ट्राय करते हार्डवर्किंगने, पण काय ह्याचे यूट्यूबवर व्ह्यूज जास्त येत नाही.
आणि इथे बँड वगैरे चालू आहे म्हणजे देवी आणण्यासाठी. आणि आदल्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे नवरात्रीचा. तर इथे त्यानंतर देवीचं तुम्हाला शूट थोडंसं दाखवते, कारण देवी तर प्लास्टिक पन्नी टाकली होती त्याच्यावर, कारण पाऊस खूप होता, खूप पाऊस होता म्हणून. आणि त्यानंतर इथे मी हे दाखवते तुम्हाला. हे बघा असे खूप म्हणजे एवढा पाऊस होता तरी सर्वजण नाचत होते. हेच मला खुशी वाटत होती खरंच. म्हणजे उत्साह, आपला मराठी माणसांचा उत्साह म्हणजे खरंच गगनाला पोहोचलेला आहे. आणि अशाच प्रकारे मी हा ब्लॉग काढून आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते. इथे बघा खूप पसारा पडला आहे. डुग्गू म्हणतो, मम्मी माझी बस देखील क्लीन कर, म्हणून त्याची बस केली क्लीन. मग हे सगळं झाल्यानंतर देवपूजा आवरून घेतली. अशा प्रकारे छोटीशीच देवपूजा केली. हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग. आणि हे आहे व्हाईट कलर पहिला होता म्हणून मी ही साडी वेअर केली होती. तुम्हाला आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. मी मिशोवरून घेतली होती अगदी 150 रुपयामध्ये. खूप वर्ष झाले आहे त्याला. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग माझा रेडी झाला आहे. खरंच तुम्हाला आवडला असेल. आणि तुम्ही देखील अशा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये खुश होतात का? आणि सर्वांची मनं जपण्याचा प्रयत्न करतात का? तर तुमच्या हाती काय लागलं? माझ्या हाती तर निराशाच लागली. तुमच्या हाती काय लागलं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा दिवस आहे रेड कलर. आणि मी तो वेअर केला नाही, कारण मी घातली होता हा ड्रेस. त्यानंतर आज आहे ब्ल्यू, तर मी ब्ल्यू देखील ड्रेसच घातला होता आणि संध्याकाळी साडी घालणार आहे. तर तो देखील व्हिडिओ तुमच्याशी मी नंतर शेअर करेल शॉर्टमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक करा, अन्यथा नका करू. कारण तुमचं लाईक केलं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी सहसा लवकर म्हणजे व्हिडिओमध्ये बोलत नाही, की मला लाईक करा, शेअर करा. करा अशी म्हणते, पण मी हे नाही करत, की तुम्ही करा म्हणजे कराच असं. आधी बोलायचे, पण आता मला वाटतं, की जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करणार ना, नाही आवडलं तर तुम्ही कशाला लाईक करणार, बरोबर आहे की नाही? म्हणून जाऊ दे. माझ्यासारखे खूप हाऊसवाईफ आहेत, ज्या की स्ट्रगलमध्ये आहेत. आणि असे 2-3 वेळा म्हणजे आपल्याला व्ह्यूज वगैरे कोणत्या गोष्टीचे आले नाहीत आणि आपण कंटिन्यू बोलतो ना, लाईक करा, लाईक करा, आणि मिळालं नाही ना, तर नंतर आपण म्हणजे बोलतो, की जाऊ दे, केलं नाही केलं काही नाही, पण आपण आपल्या स्वतःसाठी करायचं. तर हे मी शूट केलं होतं. आणि असाच वेगवेगळेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत राहीन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. थँक यू सो मच.